वर्सेस मराठा वाद जो आहे तो पेटलेला पाहायला मिळतो. एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना गेल्या 7 ते 8 दिवसापासून लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी आंदोलनाला बसलेत. कसं बघता सरकार या दोन्ही समाजासाठी अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला? मी ओबीसी आहे, मला सोडली, पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका. तो कोणी असो, पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जाती व्यवस्था एकत्र राहत होती. गावामध्ये मराठे होते, गावामध्ये नाभी होते, गावामध्ये लोहार होते, गावामध्ये कसाई होते, तांबट होते, सगळेच होते. गावामध्ये वाणी होता, कुंभार होता. ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची कामं ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं. हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे. याला भडकव, त्याला भडकव, याला आग लाव, त्याला आग लाव, याला सगळं हातात. सर काय आव्हान कराल ओबीसी समाजाला? आणि माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या. कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये. सगळे शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा. आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव, अर्ध्या जणांना तिथे पाठव, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, हे असलं करू नये. हे धंदे वाईट आहेत. माझ्या संपर्कात एकही माणूस नाही. ज्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत. मी कोणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही. तुम्हाला वाटते का गेलेल्या आमदारांना परत घ्यावं आले तर घेणार का? ही श्रींची इच्छा. राष्ट्रवादीला नेहमी आरोप होता या पक्षावर की मराठ्यांचा पक्ष होते, पण तुमच्यासारखे ओबीसी नेते ज्यात आहेत यापूर्वी होते, पण आता जे राज्यात विशेष करून मराठवाड्याची स्प्लिट झाला, क्लिअर कट मराठा वर्सेस ओबीसी, सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे जालो. मी स्वतः सुप्रियातांनी सांगितलं होतं आम्हाला, आम्ही विचारलं की तुमचं कोणी जाणार का? तेव्हा जितेंद्र आव्हाड जातो. आताच आपण गेला जाणार काय? जाणार ना. मी का नाही जाणार? विधानसभेसाठी आम्ही सगळे दौरे करणार. राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही चर्चा काही नाही. प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. त्याच्यासाठी ही बैठक नाही. ओबीसी समाजाचा विषय काढला. भाजप पुन्हा ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे का? कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं. भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल, पण प्रत्येक वेळा 3 पत्त्याच्या डावामध्ये आपलेच एक्के निघतील असं काय समजू नका. जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना, ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही. बारामतीचा दादा बदला म्हणून सगळे कळत आहे. तुम्हाला पण असं बदला वाटते का दादा? अजून निवडणुकीला 3 महिने आहेत, वेळ आहे. वाट बघूया, थोडं शांतपणाने त्याचा विचार मंथन करूया, मग बोलूया. जरांगे सारखे व्यक्तिमत्व म्हणते की माझं आंदोलन संपवण्यासाठी ओबीसीचं आंदोलन मोठं केलं जातं वगैरे आणि भुजबळांना शिवाय देणं वगैरे, ते त्यांचं नेहमीची स्टाईल ओबीसी नेत्यांना. मी या विषयात सुरुवातीपासून एकच म्हणणं मांडत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं. संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. आणि कृपा करून कोणीही, मी भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस जेव्हा ते बोलले की नाव्याने आता केस काढू नयेत. असा तुझा भाव द्वेष शेवटी आर्थिक नाडी बाडाबलुतेदारांशी जोडलेली आहे आणि ती समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे. आपण ह्या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस काढू. सगळं मान्य आहे, पण आज ते सगळं विस्कटलंय तिकडे मराठवाड्यात दिसतंय. हे थोडे दिवस दिसेल विस्कटल्यासारखं. तो जोरात पाऊस आल्यावर आपल्याला कसं वाटतं आता पूरच येणार आहे. पाहून जातं, परत जमीन थंड शांत असते. कसं आहे, तोपर्यंत लोक आपापले राजकीय कोण बांधून घेणार. लोकसभेत बांधून घेतले गेले, ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले. मग आता ओबीसी जनता विचारते ओबीसी नेते कुठे जाणार? ओबीसी नेते आहेत ना, कुठे जाणार आहेत? जातीला सोडून जाऊच करू शकतात. पण ज्याची भूमिका असते. माझी भूमिका आहे, मी भूमिका आज घेत नाही आहे. ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं तेव्हा मी बोललो होतो की भुजबळ जे बोलतात ते चुकीचं बोलतायत. असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे काही कॅबिनेटमध्ये निर्णय होतात
त्याला खुलेआम विरोध करून कॅबिनेट मधनं बाहेर पडायला पाहिजे. ते करायचं नाही आणि उगाच बाहेर येऊन भाषणं करायची. बरोबर नाही. ते जाऊ द्या आता. हे आहे काय, माझा समर्थन मी आता जाहीर करतोय. पार्टी सारथी महाज्योती PhD विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही. भिडेवाड्यापासून ते मुंबईपर्यंत चालत जाणार आहे. माझ्या या लोकांना पूर्ण समर्थन आहे. हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छितं. हे एवढी पोरं PhD ला बसतायत, एकही पोराला फी मिळत नाही. ते जगायचं कसं, पुढे जायचं कसं? मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या OBC SC ST तिन्ही म्हणजे या समाजातल्या 70 ते 80% लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.